नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना. आज आम्ही निघालोय माझ्या अत्यंत आवडत्या प्रवासाला, ते म्हणजेच अक्कलकोटला. आमची ट्रेन सकाळी 7:30 वाजता LTT वरून असल्यामुळे आम्ही कॅबने लवकर निघालो. आमच्या कॅबच्या मागेही स्वामींचं चित्र होतं आणि पुढे सुद्धा स्वामींची मूर्ती. कसा योगायोग असतो ना. LTTला पोचल्यावर आम्ही आमचे फ्रेंड्स रेश्मा आणि शेखर यांची वाट बघत होतो, कारण ते पहिल्यांदाच अक्कलकोटला जाण्यासाठी खूप उत्सुक होते. आम्ही जाताना LTTवरून LTT विशाखापट्टणम एक्सप्रेस बुक केली होती, जिथून आम्ही सोलापूरला उतरणार होतो आणि मग तिथून अक्कलकोटला जाणार होतो. कैसा उल्लू बनाया एसपी तो बाबू इडली आया ब्रेकफास्ट आहे की नाही? कैसा का अगं मला दे. तुलाच नाही वाटलंय रेडी अरे बाबा रेडी 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 बोलो बोलो आणि गौरव सोबत अक्कलकोटला चाललो आहे. लोकमान्य टिळक करून आम्ही ट्रेन पकडली आणि आता आमचा स्टॉप आहे सोलापूर. वे टू सोलापूर अँड सोलापूर नंतर आम्ही अक्कलकोटला जाणार. नाईस नाईस. इकडे दोन ब्लॉगर्स आहेत पाहिजे. ओके, एक कविष्ट आणि एक सोनाली कपूर आहे आणि रील मास्टर आणि हे दोन जे आहेत ना हे बॉडी गार्ड आहेत. आणि ही जी आहे कोण आहे? लिंबू टिंबू आहे. असा आमचा हा आणि सायन्स टीचर पुढे या जरा सायन्स टीचर पुढे या. हात पुढे भविष्य एंटरप्राइजेस पुढे या काय पाहिजे ऍड करतोय का? ऍड करते ऍड करते. ऍड करतोय का तू? काय पाहिजे आणि आम्ही कोण? वडापाव भाजी पाव आणि गुलाबजामुन ए, कडक. आणि 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 आमची छोटी मॅडम इकडे बघा आता ही बघा ही So, ही आमची छान ऑटो आहे आणि क्यूट क्यूट असा फील घेत आम्ही जाणार आहोत या ऑटो मधून. छान छान या ऑटो मधून आम्ही फील घेत घेत जाणार आहोत. मस्त पैकी सोलापूरवरून. छान इथे आम्ही जेवण केलं आहे आता. हे स्टेशनच्या अगदी जवळच हॉटेल आहे. तर जेव्हा केव्हा आमची लवकर ट्रेन असते इथून आम्ही पार्सल घेऊन जातो. त्याचबरोबर आज आम्ही लवकर आलो आहे, सो इथेच आम्ही आता जेवण करून टुवर्ड्स अक्कलकोट चाललेलो. आणि ऊन आहे खूप. रिदा रिदा मस्तपैकी ऑटोमध्ये सगळे बसून आम्ही निघालो सोलापूरवरून अक्कलकोटच्या दिशेला. अक्कलकोटला पोचल्यावर आम्ही थेट भक्त निवासला उतरलो, जिथे AC आणि नॉन AC दोन्ही अवेलेबल आहेत. पण मंदिराच्या जवळ असल्यामुळे गर्दीच्या वेळी ह्यातील रूम्स उपलब्ध असण्याची शक्यता थोडी कमी असते. पण तुम्ही इथे येऊन एकदा नक्कीच चेक करा, तुम्हाला आरामात मिळून जातील. आणि हो, ह्याचं कुठलंही ऑनलाईन बुकिंग होत नाही, त्यामुळे ह्याचं कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन बुकिंग करू नका. इथे येऊनच चेक करा. मग फ्रेश होऊन आम्ही गेलो स्वामींचं दर्शन घ्यायला. जावं लागेल गर्दीमध्ये. उद्या लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे खर्च करा, पेढे वगैरे घ्या, काढा चप्पल, काढा पूजा घ्या, ओटे घ्या, पेढे घ्या. चल चल. खरं सांगू का, स्वामींचं दर्शन अक्कलकोटला घेण्यासाठी ना स्वामींचं बोलावणं यावंच लागतं. असं का बोलते मी माहिती आहे का? कारण आमच्या या फ्रेंड्सना ना, म्हणजे शेखर आणि रेश्माला कधीपासून यायचं होतं आमच्यासोबत. आणि अचानक त्यांचा एक दिवस फोन आला आणि आम्ही बोलता बोलता सहज बोलून गेलो की आम्ही अक्कलकोटला चाललो आहे.
एका क्षणाचाही विचार न करता त्यांनी आम्हाला पुढच्या क्षणी सांगितलं, आम्ही येतोय. कसं जायचं? बरं, आम्हालाच तिकीट्स वेटिंगचे भेटले होते, त्यात अजून एवढे सगळे तिकीट्स कसे क्लिअर होतील? पण ते म्हणतात ना, इच्छाशक्ती तिथे मार्ग. आम्ही तात्काळमध्ये तिकीट्स बुक करणार होतो आणि अगदी आम्ही करायलाही घेतले, अगदी डोळ्यात तेल घालून. पण आम्हाला त्या दिवशीचं तिकीट्स मिळालेच नाहीत. मग शेवटी काय झालं, आम्ही दुसऱ्या दिवशी तिकीट बुकिंग केलं आणि ते फायनली आम्हाला मिळाले. पण आमच्या ट्रिपमधला 1 दिवस कमी झाला. असोत, दुसऱ्या दिवशी बुकिंग केलं, असं सगळं करून आम्ही पोचलो फायनली अक्कलकोटला आणि स्वामींचं दर्शन झालं. खूप सुंदर, अगदी नेहमीसारखंच. स्वामींकडे काय मागायचं? प्रत्येक वेळी अक्कलकोटला आल्यावर एक वेगळीच शांतता मनाला स्पर्श करून जाते. इथे आलो ना की अडकलेली सगळीच गणितं आपोआपच सुटतात असं मला वाटतं. पण नक्कीच आपली श्रद्धा, विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स हवा. कारण स्वामी नेहमी पाठीशी उभे राहतात. म्हणूनच मनात कायम एकच भावना असते, भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. त्यांच्याकडे ना काही मागण्यापेक्षा त्यांच्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेच सर्वात मोठं समाधान वाटतं. मग आम्ही गेलोय थोडंफार शॉपिंग करायला. मला स्वामींची मूर्ती कधीपासून घ्यायची होती. असं सगळं करत आम्ही आजूबाजूचा परिसर फिरलो आणि मग गेलो अन्नछत्रीत महाप्रसाद घ्यायला. मी अक्कलकोटला आले ना की कधीच इथला महाप्रसाद मिस करत नाही. कितीही गर्दी असू दे, कितीही मोठी लाईन असू दे, पण महाप्रसाद घेतल्याशिवाय माझा पाय काय पुढे सरकत नाही. कारण ह्या महाप्रसादाची चव जगात कुठेही गेलात, जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. त्यामुळे इथे कधीही आलात तर थोडा पेशन्स ठेवा, पण महाप्रसाद कधीच मिस करू नका. असा हा आमचा दिवस होता. सकाळी आम्ही LTTवरून निघालो, जे थेट सोलापूरला पोचलो आणि मग तिथून अक्कलकोटला. आमचं स्वामींचं दर्शनही खूप सुंदर झालं आणि अजून खूप पुढे व्लॉग्स आहेत, तर ते बघायला मिस करू नका. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू.